मोठी सेवा आहे लक्षात घ्या. किती 35 वर्ष किती वर्ष वय मान एक वर्ष एवढी सेवा सोपं लक्षात घ्या. आता ते आपली प्रेमाची संबंध म्हणून थोडी थट्टा करायचा एवढा विषय. प्रेमाने आनंदाला असं खेळत जायचं. सेवा सोपी नाही आहे. सोपी वाटली काय जाता येतं 48 दिवस गावकरी बघा केम कर या त्र्यंबकला त्र्यंबकोण पंढरपूर त्र्यंबक पायवारी करा. मग लक्षात येईल आपली पाय सुद्धा विठ्ठल विठ्ठल कारण रस्ताच त्या मानाचा असल्यामुळे पाय विठ्ठल विठ्ठल राहणारच नाही. महाराज म्हणतात थोडा म्हणे सोपी. आता हे जर सोपं असेल तर अवघड काय असेल चिंतन करा. का सहन करतो त्याचं कारण आहे या त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगमात आपलं स्नान होतो म्हणून हे दुःख आपण विसरतो. लक्षात सोपं नाही. यामध्ये असतानाचा आनंद आहे ना. तुका म्हणे देव भक्तांचा संगम देव गणाम त्रिवेणीचा. त्रिवेणी संगम प्रयाग आहे. मोठा कुंभ भरला मागच्या वेळी. गंगेचा प्रवाह यमुनेचा प्रवाह बरं दिसतोय. पाण्याचा रंग वेगळा आहे. गंगेच्या पाण्याचा रंग वेगळा आहे. यमुनेच्या फक्त सरस्वती खूप दिसत नाही. नाम भक्तीचा त्रिवेणी संगम आहे. सरस्वती पण प्रगट आहे. गंगेचा प्रवाह देवाचं नाव म्हणजे गंगेचा प्रवाह. नामधारकाचं नाव यमुनेचा प्रवाह देव आणि भक्त. पण इथे नामरूपी सरस्वती प्रगट आहे. त्रिवेणीमध्ये दोनच प्रगट दिसतात. आता माता माऊली विणी घालतात या केसर केली ते असे बदल करतात तीन. ते असे गुंततात एकमेकात. दिसायला दोनच दिसतात पण असायला तीन असतात. कसं आहे पण इथे नामरूपी सरस्वती प्रगट आहे. देव आहे भक्त आहे आणि नामरूपी सरस्वती प्रगट आहे. आणि त्या त्रिवेणी संगमात आपला आपसुका स्नान आणि त्या स्नानाचा परिणाम पवित्रता बहुशुचिता आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण वारी करतोय. कोणाला पत्र देतो का आपण या परतीला सुद्धा कोणाला सांगा म्हणतं का एवढी खरतर परतीची वारी आहे तरी कोण म्हणतं का थांबा. काय आग्रह काय आमंत्रण आहे. पैसे देऊन लोक येत नाही. लक्षात घ्या. एवढे 200 लोक सुद्धा काय महत्वाचे सोपं वाटतं काही साधनं आपल्याकडून घडते. काही विशेष पुण्य आपल्याकडून. परीक्षा ही होणारच पण दरवेळी परीक्षाही दिली पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. तपस्या नाही. म्हणून तर ग्रामस्थांनी लक्ष दिलं पाहिजे. आपल्या गावात निवृत्तीनाथ महाराजांना काय सामान्य वाटतं आपल्याला. विश्वगुरु आले
सामान्य नाही आहे. काही गावाचं पूर्व पुण्य म्हणून आले, मग आपण लक्ष दिलं पाहिजे. जे सरकार असेल, राजकारणी लोक असेल, त्यांचा पाठपुरावा आपण केला पाहिजे. आज रथाची किंमत बघा किती आहे. मला वाटतं 2 लाख रुपये भाव धरा चालतीचा आहे. किती? 2 लाख. 230 किलो तर चालते रथाला. चालतीचं पालखी वेगळी, देवाची पूजेची उपकरण वेगळे. त्या रथाला किती त्रास होतो. तो 2 लाख जेव्हापासून नवीन लाख, 1.25 लाख, 1.5 लाख रुपये खर्च येतो. तो ढिल्ला होऊन जातो. लक्ष खराब नसताना ह्याच्याकरता. आणि दुसरी गोष्ट, रथा करतात नाही, बैल आहे, चालणारे वारकरी आहेत, त्यांना ते सोयीस्कर व्हावे. ग्रामस्थांनी ते दबाव टाकून त्याला प्रयत्न केला पाहिजे ना. चांगला व्हावा, रस्ता व्हावा. आपण ग्रामस्थ जे मंडळी ऐकत असतात, तुम्ही काही प्रयत्न करत नाही, तो आहे तसाच आहे. लक्षात घ्या. एक आहे वारकऱ्यातल्या श्रवण शक्तीचा अंत पाहू नका. नाही तर तुम्ही चालून बघा. चालून बघायचं नाही, त्याला काय होतोय म्हणायचं, याला काय अर्थ नाही. जावे त्याच्या वंशा देवाकडे म्हणून सांगितलं, त्र्यंबकून निघा, पुन्हा त्र्यंबकपर्यंत वारी करा. आणि मग पायीच म्हटलं ना, पायी वारी करा. गावकरी जे असतील, तुम्ही गावकरी कोण आहे? गावकऱ्यांचे उपकार आहे. तुम्ही 5 पिढ्या चाललेली पालखी सोहळा अन्नदान करताय, राहायची सोयी करता. तुमची उपेक्षा मी करत नाही आहे. तुमच्या उपेक्षा करण्याचा मला अधिकारी नाही, योग्यता पण नाही माझी. तुम्हाला प्रेरणा द्यावी. प्रेरणा मिळण्याकरता व प्रेरणा देण्याकरता जी भाषा असते ना, कधी प्रेमाची असते, कधी आई रागवत नाही. कधी तिचं तात्पर्य रागवण्यात असतं ना. मुलांना हे काय उन्हात काय बोलतो, सावलीत येऊन मर. सावलीत आल्यावर मेलेलं चालेल का तिला? मर शब्दाचा अर्थ जगच आहे. कोणत्याही शब्दकोशात नसू द्या, मातेच्या शब्दकोशात बोल जाते. मातेच्या रागवण्याचे प्रेमाचा पाझर वाहत असतो. रागवण्यामध्ये तात्पर्य नाही आहे. वक्त्याचं तात्पर्य कशात हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. त्याच्याकरता भाषा तो कशी वापरू शकतो. तात्पर्य पकडतो, तात्पर्य कशात आहे हे महत्वाचं. तात्पर्य लक्षात घ्या आणि ही सुधारणा करावी अशी माझी विनम्र विज्ञापन आहे. नावं ठेवणं, दोष उघड करणं माझं काम नाही. तत्व सांगणं हे आपलं काम आहे. हे गादीवर उभं राहून आपोपर भाव धरून चालत नाही. म्हणून स्पष्ट सांगावं लागते, तत्व सांगावं लागते. हा गादीचा मान आहे. मी फार मोठा शाहजूक शहाणा आहे हा भाग नाहीच आहे. तत्व सांगणं हे माझं परम कर्तव्य आहे. त्या तत्वाकरता रवींद्रनाथ महाराज जर आपल्या ठिकाणी येत आहे, भविष्यातही यावेळी वाटत असतील. पूर्वीचा काळ बदलला, काय बदलला मी सांगतो. पूर्वीचे वारकरी खांद्यावर पडशी फोन वारी करत होते. आता एवढी सोय असते तरी सहन होत नाही. का? कलियुगाचा प्रभाव आहे. शरीराचं सामर्थ्य, शक्ती, ज्याला मराठीमध्ये स्टॅमिना म्हणतात, तो कमी झाला. शक्ती राहिली नाही. अवघ्या वाटा झाला, शक्ती कमी झाली. पूर्वीचे वारकरी होते ते आमचे गुन्हेगारी कचरू बाबा 32 लाडू एका वेळी खात होते. तुम्ही 3-2-5 खाऊ शकत. 8 भाकरी झाली, 2 जेवण दुपारी. लगे नाही म्हणायचं कामच नाही. लक्षात घ्या. का? पडशी खात्यावर सतत भजन करे चालायचं. सतत गावच्या ठोकाची वेळेला असते खेळ ठोक म्हणायचे. ठरता येत नाही का तुला? एवढा मोठा तो तंबू होता, एवढा मोठा काम असं प्रेम धरायचा. ताकद होती, भजन करायची, भारुळ असे करायचे. पूर्वीच्या वारकऱ्याचं ते जसं ते पूर्वीचे वैदिक ब्राह्मण होते ना, मी पाहिलेले त्र्यंबकचे ब्राह्मण, ते द्रोणाने तूप पिऊन गोडभर साधू तूप बसू शकतो का? जेवढे मंत्र म्हणायचे ते मंत्र म्हणून 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 जठराग्नी प्रदीप्त व्हायचं. तसंच आहे ना वारकऱ्याचं. सतत भजन करून करून त्याचा जठराग्नी प्रदीप्त होतो. लक्षात घ्या. पण मग आता आपले वारकऱ्याचे सामर्थ्य, आता पूर्वीचे वारकरी निष्ठावान होते, सोडत नव्हते, पाठांतर होतं. आता निष्ठावान नाही, सगळी निष्ठाने होते. फक्त नावं ठेवायचे, 3 बैलगाड्या नामकरण. असं पण नाही. त्याही परंपरेचा मान आहे.
आणि पाठांतराचं काय राहिलं त्यामुळे झालं ना. पायी वारी ते पाहून भजन म्हणायचं कीर्तनाला उभं राहिलं महाराज आपण घेतलं दिलंच मोबाईलमध्ये. मी तर एका कीर्तनात बंद केलं. काय बंद केलं त्यांनी मध्यंतरी जे प्रमाण मी दिलं ना ते डबल चालेल म्हणायला लागलं ते पाहून मोबाईल. त्याला म्हणतं थांब ठीक आहे बा आपण पाठ नाही पाहून म्हणतो ठीक आहे, पण जर प्रमाण तुला मधलं पाठ नाही आहे डबल म्हणण्याकरता मोबाईलवर आम्ही पण कीर्तन पुढे जाऊन असं टेबल घेऊ आणि असं पाहूनच कीर्तन करू. पाठ करायची अर्ज करायची गरज काय मस्त समोर ठेवायचं असं वाचून सांगायचं. असं जमतंय का? भाषांतर कमी झालं, अभ्यास कमी झाला, श्रद्धा कमी होत, सामर्थ्य कमी होत चालल्यामुळं त्यातल्या त्या निदान यामध्ये लोकांनी प्रवृत्त व्हावं हे चालत राहावं. पण याच्याकरता त्यामध्ये काही सुविधा निर्माण केल्या पाहिजे. जसं अनुकूल कसं होईल, प्रतिकूलतेचा काळ आहे तो अनुकूल कसा करता येईल यासाठी हे माझं बोलणं आहे. या त्रिवेणी संगमामध्ये आपलं रोज स्नान होतं. खरंच आपलं रोज काय पुण्य असते. आज सकाळी मला अनुभव आला, लाईट गेले, एवढा पाऊस चालू होता तरी निष्ठेने आपलं भजन पूजन चालू होतं. किती निष्ठेने चालू होतं. मला तर पूजेमध्ये विक्षेप निर्माण झाला होता. हा गणेश गेला म्हटलं ते तुला सांगायला अजून आला नाही. अंधार पडला. 4 वाजता जातो योग्य रात्रभर रोज ताजी तुळस आणि बेल मिळावा. गावभर फिरवून ते तुळस आणि एवढं पिशवीवर शोधून आणतो. अंधाराची भीती नाही, कुत्र्याची भीती नाही. काय श्रद्धा सोपं वाटतं का? आणि आता तर त्याचं चांगलं आहे. 1 वर्षाचं ते पाय गुरगळलं होतं एवढा सुद्धा होतं तरी सेवा सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. काय सेवा असते. काल किती प्रतिकूल परिस्थिती होती. रात्रभरचा पाऊस तिथे सकाळी करायचं अनुष्ठान सेवा घडत आहे. लक्षात घ्या. धन सोडायचं नाही. आता अशी परिस्थिती कल्पना करा 100 वर्षापूर्वी काय असेल. परंपरेने नाव ठेवायला सोपं आहे. काय केलं असेल पूर्वजांनी म्हणजे माझे पूर्वज होते म्हणून नाही, कोणाचे का असेल कोणाचे साधना हा मार्ग चांगला ठेवणं सोपं वाटतं त्या काळात. आता आपण घटी काय केलं काय जाणार नाही पाहिजे आम्ही बदलून टाकतो. पूर्वीच्या काळी पावसाळ्यामुळे हात धुवायला लागले. आपण पुढे राहायचो. कोणी विचारायचं नाही, गॅस नाही, लाईट नाही, ओले लाकडं असेल गावपर्यंत देव द्यावा. तो तसा काळ होता. आता हा काळाचा महिमा आहे. आता आपण संख्येने वाढलो, सुविधाही वाढलेल्या आहेत. आपणही वारकरी आले. आपणही हे म्हणू शकतो. पण कधी आपण वारीत येऊन भजन करत असेल त्यालाच म्हणण्याचा हक्क आहे. वारीत येऊन रिकामे उचापती करत असेल त्याला म्हणण्याचा हक्क नाही आहे. हा हक्क केवळ वारकऱ्याचा आहे. कधी चालायचं नाही, पुढारपण कधी सोडायचं नाही, गाडी कधी सोडायची नाही आणि वर उभा करायचा, दिवस कमी करा हे आमचं झालं. आणि तू कधी आला असं नाही झालं. बोलायचे अधिकार कधी प्राप्त होतो याचाही कोणत्याही विचार करावा. सगळ्याच बाजूने मी सांगतोय. माझा जो दृष्टिकोन आहे एकाला जवळ आणि दुसऱ्याला लांब नाही. न्याय जेव्हा द्यायचा असतो तेव्हा धारवाडी काढला पाहिजे. हा आपला ना परका असं नाही चालत. नियमाने आपण ते केलं पाहिजे. केम ग्रामस्थ भाग्यवान आहे का याच्याकरता हे 10 मिनिटं जास्त ते घेतले लक्षात. हे कळावं म्हणून मी असं बोलले. बोलण्याचं तात्पर्य काय हे पकडा. आपणही त्याकडे लक्ष द्यावं. आपणही लक्ष देत नाही. त्या तिथे हरिपाठ ठेवायला आम्ही आलो ना तिथून फोन हा आले दिंडी मग आपले ठावं दिलं असं नाही. ओढ लागली पाहिजे तुम्हाला देवतेनाथ भरत आता येणार. आपण काय करून काय नाही अशी अवस्था आपल्याही चित्ताची व्हावी त्याच्याकरता माझं सांगणं. तुला म्हणजे देव भक्ताचा संग तेथे उघडा जळतील राशी पातकाच्या निवृत्त्या देव
अहंकाराचं